Hello student, I am Kiran sir, HOD of Physics, चौंडेश्वरी मेडिकल अँड IIT अकॅडमी. मी आज तुम्हाला ह्या 4 ते 5 दिवसात जो तुम्हाला सुट्टीचा वेळ मिळालेला आहे त्याच्यामध्ये फिजिक्सची तयारी कशी करायची आहे पेपरसाठी हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ अतिशय छोटा असेल पण अतिशय तुम्हाला उपयुक्त असेल. मी एक लेसनची तुम्हाला माहिती देतो की कशी तयारी करायची आहे. त्याच्यावरून तुम्ही जे काही 16 लेसन आहेत ती तयारी तुम्ही करू शकता. मी लेसन घेतो याच्यामध्ये ऑसिलेशन. ऑसिलेशन हा लेसन घेतो मी. ऑसिलेशन. आता ऑसिलेशन मध्ये एकदम समजा आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्या रिलेटेड सगळे फॉर्म्युले काय करायचे आपण रीड करायचे, आपण बघायचे आणि एकदा वाचून सगळे फॉर्म्युले घ्यायचे. एकदा तुम्ही वाचून घेतला की वही घ्यायची आणि त्याच्यावर हे फॉर्म्युले न बघता लिहायचे. म्हणजे बघा याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युले लिहायचे आहेत. एक टोटल एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, किंवा असंही लिहू शकतोय हाफ एम ओमेगाच्या जागी 2 पाय एन याचा स्क्वेअर ए स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, व्हेलॉसिटी मॅक्झिमम, व्हेलॉसिटी एनी पोझिशन, असे जे काही याचे 25-30 फॉर्म्युले जे आहेत हे आपल्याला लिहायचे. सुरुवातीला आपल्याला काय करायचे याचे फॉर्म्युले लिहायचे. मग स्वतः वही घ्यायचं, चेक करून बघायचं हा फॉर्म्युला बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. चुकलेला असेल तर अनेकदा लिहून बघायचं, कारण फॉर्म्युला येणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला एक या वेळेला सीईटीची पण तयारी करायची आहे आणि त्याच्याबरोबर पेपरची सुद्धा तयारी करायची आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युले महत्वाचे आहे. आता हे झाल्यावर पुढचं आपलं असणार आहे, आता पुढचं आपलं असणार आहे थेरी. महत्वाचे जे क्वेश्चन्स आहेत थेरीचे जे क्वेश्चन आहेत जे तुम्ही अगोदर पाठ केलेला आहे, की तुमच्या क्लासमध्ये पाठ केला असला किंवा तुमच्या अकॅडमीमध्ये केला असला, कॉलेजमध्ये केला असला, ते क्वेश्चन घ्यायचे आणि ते क्वेश्चन काय करायचे वाचायचे. समजा एखादा क्वेश्चन आहे तो वाचायचा, त्याची डायग्राम बघायची आणि तो क्वेश्चन आपल्याला न बघता लिहायचा आहे. म्हणजे एक्झाम्पल आपण एखादं घ्या की या ठिकाणी मी एखादा क्वेश्चन घेतलेला आहे. कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऑफ SHM हा क्वेश्चन मला पाठ करायचा आहे. तो वाचायचा पूर्ण. वाचला की डायग्राम काढायची त्याची. समजा आपण एक डायग्राम काढलेला आहे. इथं ओरिजिन आहे, एनी पोझिशन पॉइंट P, डिस्टन्स X, एम्प्लिट्यूड A. डायग्राम काढायची. डायग्राम झाल्यावर त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन लिहायचं. एक्सप्लेनेशन आपल्याला पूर्ण व्यवस्थित लिहिता येईल. त्याच्यानंतर पूर्ण डिराइव्ह करायचं. म्हणजे समजा तुम्ही या ठिकाणी काढलेला आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर, मग हाफ mv म्हणजे ओमेगा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचा स्क्वेअर. आपण हे सगळं एकदा लिहायचं. सगळं एक्सप्रेशन एकदा लिहून झालं की परत आपली वही काढायची आणि वही काढली की आपण बघायचं की बाबा हे लिहिलेलं बरोबर आहे काय, हा पॉइंट बरोबर आहे, हा पॉइंट बरोबर आहे, हा चुकलेला आहे. बरोबर असेल तर ठीक, नसेल तर हेच एक्सप्रेशन अनेकदा काढायचं. पहिला क्वेश्चन घ्यायचा, दुसरा क्वेश्चन घ्यायचा आणि समजा तुम्हाला अशी एक अडचण आलेली आहे, एखादी तुम्हाला अशी अडचण आलेली आहे की तो क्वेश्चन तुम्ही अगोदर पाठच केलेला नाहीये आणि पहिल्यांदाच तुम्ही करालाय, तर तो क्वेश्चन पाठ करू नका. फक्त त्याचा थोडासा फॉर्म्युला बघा, वरवरची माहिती वाचा आणि स्किप करा तो क्वेश्चन. जो क्वेश्चन तुम्ही आधी पाठ केलेला आहे तोच तुम्हाला करायचा आहे. कारण हे क्वेश्चन कुठलाही क्वेश्चन एक 10-15 मिनिटात आपल्याला प्रिपरेशन करायचे. तुम्ही नवीन क्वेश्चन पाठ करायला घेतला की किमान 1 तासभर वेळ जाईल आणि आपल्यासाठी वेळ अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जे पाठ केलेलं आहे तेच क्वेश्चन तुम्ही लिहून काढा. बघा पहिल्यांदा तुम्ही फॉर्म्युले पाठ केलेले आहेत, त्याच्यानंतर तुम्ही थेअरीचे क्वेश्चन लिहून काढलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे,
आता तुम्हाला प्रॉब्लेम्स घ्यायचा आहे. आता तुम्हाला घ्यायचा आहे प्रॉब्लेम्स. तुम्हाला घ्यायचे प्रॉब्लेम्स. आता तुम्ही प्रॉब्लेम घेतले की काय करायचं आहे, प्रत्येक व्हरायटीचे एक लेसन साठी किमान 3 प्रॉब्लेम घ्या. समजा याच्यामध्ये मी एक घेतलेला आहे की प्रॉब्लेम पहिला घेतलेला आहे की t इज इक्वल टू 2 पाय l अपॉन g. मग मी याच्यामध्ये किंमत घेणार t इज इक्वल टू 2 पायची किंमत 6.28 इंटू लेंथ आहे 12.32 आणि g ची किंमत 9.8. पण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही काय करायचं आहे, ह्या जी ची किंमत आपल्या पेपरमध्ये काय दिलेली आहे ती काळजीपूर्वक बघायची आहे आणि तीच घ्यायची. मग आता तुम्ही काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. बघा याची किंमत 3.14 आहे, थोडीशी मिस्टेक झालेली आहे या ठिकाणी. इथे ही जी किंमत आहे 3.14. मग तुम्ही याचं कॅल्क्युलेशन मध्ये लॉग बघायचं, अँटी लॉग बघायचं आणि करेक्ट उत्तर काढायचं आणि स्वतः चेक करून बघायचं आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे काय. याच्यामुळे काय फायदा होईल, याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, या ठिकाणी आपण लॉग बरोबर घेतोय काय, फॉर्म्युला बरोबर लिहितोय काय, कॅल्क्युलेशन बरोबर करतोय काय. आणि समजा 2 मार्काचा हा क्वेश्चन असेल तर आपल्याला साधारण 3 मिनिटात तर हा क्वेश्चन सोडवता यायला पाहिजे. जर याच्यासाठी 10 मिनिटाचा वेळ जात असेल, 8 मिनिटाचा वेळ जात असेल तर पेपरला वेळ कमी पडू शकतो. असं एक गणित घ्या. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आणि एखादं गणित घ्यायचं आहे. एक गणित घेतला, समजा तुम्हाला अनेक घ्यायचं आहे. समजा काढायचे आहे टोटल एनर्जी हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. प्रत्येकाची किमती घ्यायचे, कॅल्क्युलेशन करायचं आहे, लॉग अँटी लॉग बघायचं आणि अगदी करेक्ट उत्तर येते काय बघायचं आहे. 13.68 10⁻⁻7 समजा याचं उत्तर आलंय तर आपलं करेक्ट येते का स्वतः चेक करायचं. किमान एक लेसन साठी 3 गणित आपण घ्यायचे. मग जेणेकरून काय होईल, जे काय आपले 16 लेसन आहेत अंदाजे आपण समजा 3 गणित घेतलेलं असेल तर अप्रॉक्सिमेटली 45 ते 50 गणित याच्यामध्ये होतील. 50 गणित सोडून घेतल्यावर थोडासा आपल्याला अंदाज येईल, भरभर लॉग टेबल आपल्याला बघता येईल. आता याच्यानंतर पुढचं आहे, आता पुढचं आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे, थेअरीची तयारी केलेली आहे, त्याच्याबरोबर लॉग टेबलचा वापर करून आपण प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. आता याच्या आणखीन एक महत्वाचा क्वेश्चन नंबर 1 10 आहे, 10 मार्क आहेत MCQ. क्वेश्चन नंबर 2 8 क्वेश्चन आहेत, 8 मार्क आहेत याच्यामध्ये, म्हणजे टोटल आहेत यामध्ये जवळजवळ 18 इतके मार्क आहेत. याची प्रिपरेशन हे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही जर बघितलेलं असेल, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता सगळं वाचन झाल्यावर तुम्हाला पुस्तक उघडायचं आहे आणि पुस्तकामध्ये जे महत्वाचे पॉइंट्स हायलाइट्स आहेत बघा, असं आपण केलेलं असशीलच, हे पॉइंट सगळे वाचून घ्यायचे. बघा तुम्ही हायलाइट्स केलेले महत्वाचे हे महत्वाचे पॉइंट्स आपल्याला MCQ मध्ये येणार आहेत. त्यातलं एखादं SI डायमेन्शन डेफिनेशन हे आपल्याला क्वेश्चन 1 आणि 2 मध्ये येते, हे वाचून घ्यायचंय, महत्वाचे, त्याला हायलाइट करायचंय. बघा या ठिकाणी हायलाइट वगैरे केलेलं आहे, असं तुम्हाला करायचं आहे. आणि हे वाचून तुम्हाला एखादा लेसन होण्यासाठी किमान तुम्हाला 2 ते 2.5 तासाचा वेळ लागेल. बघा जवळजवळ 2 तास 30 मिनिटं, मोठा लेसन असेल तर 3 तास पण जातील कदाचित. हे तुम्हाला करायचं आणि अशा प्रकारे एक लेसनची तयारी होणार आहे. असंच आपण दुसऱ्या लेसनची पण तयारी करायची आहे. पहिला लेसन झाला, मी ऑसिलेशनचा सांगितलं, दुसरा करा, तिसरा करा, चौथा करा. सरासरी 1 दिवसात 5 लेसन तुम्हाला कव्हर करता यायला पाहिजे. 1 दिवसात मध्ये तुम्हाला किमान 5 लेसन कव्हर करायचे, कारण आता इतका आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे 5 लेसन कव्हर करायलाच पाहिजे. एखादा लेसन मोठा असतोय, ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन कमी वेळेत होईल तुमचा, मॅग्नेटिझम कमी वेळेत होईल, केटीजी थर्मोडायनामिक हा सुद्धा कमी वेळेत होईल, ऑसिलेशन रोटेशनल डायनामिक थोडासा वेळ जास्त लागेल.
आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे करून तुमच्याकडे बघा अजून एक अर्धा दिवस, कदाचित एक दिवस राहील किंवा अर्धा दिवस राहील. मग एखादा दिवस राहिले की त्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे बघा. मग तुम्ही काय करायचं आहे, एकदा सगळं वाचून घ्यायचं. एकदा तुम्ही वाचून घेतला की एक बोर्डाचा पेपर तुम्ही घ्यायचा, प्रिव्हियस इयरचा, एक 2 वर्षातला कुठलाही घ्यायचा आणि तुम्ही टाइम लावायचं त्याच्यासाठी. एक 3 तासाचा तुम्ही टाइम लावायचा आणि तो पेपर सोडवायचा. पेपर सोडवताना थोडस रेकॉर्ड ठेवायचं की मला क्वेश्चन नंबर 1 MCQ आहेत, 10 मार्क आहेत, किती वेळ लागतोय. क्वेश्चन नंबर 2 8 आहेत, आन्सर द फॉलोइंग, मला किती वेळ लागतोय. क्वेश्चन नंबर 3 2, क्वेश्चन नंबर 14 मला थेअरीला किती वेळ लागतोय आणि प्रॉब्लेम सोडवायला किती वेळ लागतोय हे नोट डाऊन करायचं आहे. थेअरी असेल 2 मिनिट, प्रॉब्लेम असेल तर याला वेळ किती लागतोय, अंदाजे 3 ते 4 मिनिटच लागायला पाहिजे, जास्त वेळ लागून चालणार नाही. त्याच्यानंतर सेक्शन सी साठी मला किती वेळ लागतोय, डी साठी किती लागतोय. आपल्याला पूर्ण पेपर 2 तास 30 मिनिटात व्हायला पाहिजे. बघा 2 तास 30 मिनिटात व्हायला पाहिजे. आपला जास्त वेळ कुठे जातोय, प्रॉब्लेम सोडवताना, लॉग अँटीलॉग बघताना आपल्याला वेळ जातोय. म्हणून पेपर अगदी सुरुवातीपासून तुम्हाला बरोबर लिहायचा आहे. अगदी स्वच्छ आकृती काढायची आहे, एक्सप्लेनेशन आपल्याला लिहायचं आहे, डायग्राम काढायचे. आता पेपर ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये. तर त्यावेळेला फक्त उठल्या उठल्या काय करायचे, वरचे जे काही थेअरीचे वगैरे जी काही माहिती आहे ती वाचायची आहे. फॉर्म्युले एकदा शक्य असेल तर लिहून बघा, नसेल तर वाचून बघितला तरी चालतंय. आणि शक्यतो तुम्ही लिहूनच सगळं पाठांतर करा की ज्याच्यामुळं पेपरला गेल्यावर तुम्हाला ते लिहिता येईल. आणि अशा प्रकारे तयारी करा. 3 दिवसात तुमची ही सगळी तयारी पूर्ण होईल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला पेपर लिहिता येईल. आणि आणखी एकदा माझ्यातर्फे चौंडेश्वरी मेडिकल अँड IIT अकॅडमी तर्फे तुम्हाला फिजिक्सच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याच्याबरोबर आपली जी अकॅडमी आहे, अकॅडमीचा आपला 11वी साठीचा ऍडमिशन सुरू आहेच. याच्यामध्ये आपण 30,000 रुपयामध्ये ऍडमिशन करतोय. कॉलेज फी सुद्धा आम्ही स्वतःच पे करतोय. आणि अकॅडमी 10वीचे पेपर झाल्यावर अकॅडमी आपली सुरू होत आहे. आणखी एकदा आपल्याला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.